नमस्कार. आजकाल मैत्री दिन साजरा केला जातो आणि काळानुसार मैत्रीची व्याख्याही बदलत गेली. पण खरी मैत्री शिकवणारी कृष्ण आणि सुदामाची ही एक पौराणिक कथा. कृष्ण आणि सुदामाने घेतले ऋषींच्या आश्रमात शिक्षण सोबत आणि झाली पेरणी नात्यांची मैत्रीच्या त्या रोपत रोपत. काळ उलटला. सुदामाच्या घरी आले दारिद्र्य. पत्नी सुशीला म्हणे, माग मदत कृष्णास, फार निर्मळ त्याचे चारित्र्य. मुठभर पोहे शिदोरीत घेऊन सुदामा निघाला द्वारकेस. मनात वाटे लागू नये स्वाभिमानाला ठेस. द्वारकेच्या दारी कृष्ण आणि सुदामा कडकडून भेटले आणि कृष्णाने सुदामाला राजेशाही पाहुणचारात लेपटले. सुदामा लपवितो कृष्णाच्या नजरेतून शिदोरीतले पोहे, पण कृष्णाला सुदाम्याच्या पोह्यात भासले आनंदाचे डोहे. मदत मागायचे ते कोडं तसंच घेऊन गेला सुदामा घरी. परतून घरला बघतो काय राजवाडा सोने आणि साक्षात लक्ष्मीनारायण त्याच्या घरी. सुदामाच्या त्या व्यथांना कृष्णाने न सांगता समजले. स्वतः सुखात असतानाही मित्राच्या दुःखाची जाण ठेवावी हे कृष्णास समजले. अशी असावी सुदामा आणि कृष्णरूपी मैत्री, निखळ निस्वार्थ आणि शिकवते कथा. ठेवावा करुणेचा भाव मैत्रीच्या तीर्थी. मित्रांनो, सर्वांना मित्र हे असतातच. कृष्णासारखे मित्र हे सर्वांना भेटो आणि सुदामासारखी परिस्थिती कोणावरही नाही येऊ, हीच सदिच्छा. धन्यवाद.